माझं हेच म्हणणं आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माजी पोलीस अधिकारी, न्यायाधीश, माजी महिला अधिकारी, IAS असू द्या, नाहीतर महाराष्ट्र कॅडर, नाहीतर महाराष्ट्र MPSCच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथं मिळू शकतं. नजीकच्या काळामध्ये खास करून गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत, तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत, स्वतः आपण एका पक्षातला असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह, नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचा एक अभ्यास करून